श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. एप्रिल महिन्यात जर तुम्हाला सरडा दिसला तर लगेच करा. हे काम तुम्हाला इतके पैसे मिळवून देईन की तुम्ही मोजणी करून थकून जाल आणि 7 जन्मांची गरिबी दूर होईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सत्य सांगणार आहे, ज्याद्वारे काही दिवसातच अनेक लोक करोडपती झाले आहेत. तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर अनेकदा सरडे पाहिले असतील, परंतु प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना घाबरवून दूर नेले असतील. तुमच्या स्वप्नातही तुम्ही विचार केला नसेल की साध्या दिसणाऱ्या सरड्याचा तुमच्या आयुष्यात इतका सखोल संबंध आहे. विशेषतः एप्रिलच्या या विशेष महिन्यात त्याचे महत्त्व आणखीन वाढते. एप्रिल हा केवळ बदलाचा महिना नाही, तो नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि नवीन संधीचे प्रतीक मानला जातो. एप्रिल महिन्यात निसर्ग आपले जुने रूप सोडून नव्या रूपात प्रवेश करतो. झाडे आणि रोपे नवीन पानांनी भरली जातात आणि वातावरणात एका वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा पसरते. एप्रिल महिना स्वतःच खास असतो. या महिन्यात जेव्हा जेव्हा कोणतेही यज्ञ केले जातात, कोणतीही तपस्या केली जाते, कोणतेही दान केले जाते किंवा कोणताही उपाय केला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे पूर्ण फळ मिळते. तर आजचा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सरडा पाहता तेव्हा तुम्ही जाणून बुजून काही चुका करत असता. तुम्ही घाबरवून पळून जाता किंवा त्याला घाबरवून दूर जाता. परंतु वास्तुशास्त्र आणि प्राचीन विश्वासांनुसार जर आपण एप्रिल विशेष महिन्यात यावेळी घरात एक सरडा पाहिला तर हे एक मोठे लक्षण असू शकते की विश्व आपल्याला देऊ इच्छित आहे. आणि आपल्याला हे चिन्ह समजून घ्यावे लागेल की आता आपल्या जीवनात काय होणार आहे आणि आपल्याला काय करावे लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि माझा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐका. परंतु सर्वात आधी महादेवाच्या खऱ्या भक्तांनी हा व्हिडिओ पसंत केला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिले पाहिजे. सरडा हा केवळ एक प्राणी नाही तर एक माध्यम आहे, जे तुम्हाला तुमच्या जीवनात येत असलेल्या बदलाचा संकेत देते. असे म्हटले जाते की एप्रिल महिन्यात सरडा दिसणे हे थेट मोठ्या बदलाचे लक्षण आहे. हा बदल आर्थिकही असू शकतो, ते पैशाच्या बाबतीतही असू शकते. हा बदल मानसिक असू शकतो, ते कुटुंब असू शकते, ते चांगलेही असू शकते, वाईटही असू शकते. काय करावे आणि काय करू नये तुम्हाला एक गोष्ट कळेल. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तुमची कामेही पूर्ण होतील. बरेच लोक असे मानतात की हे भाग्य जागृत होण्याचे लक्षण आहे आणि पौराणिक ग्रंथांमध्ये आपल्याला स्पष्ट उल्लेख मिळतो की सरडा देवी लक्ष्मीच्या संयोगाने दिसतो. अनेक लोक दिवाळीत सरडा पाहणे शुभ मानतात. ते कशासाठी? कारण दिवाळी हा पूर्णपणे माता लक्ष्मीचा सण आहे आणि तिच्याशी कुठेतरी जोडलेला सरडा देखील दिसला आहे. कारण तो बऱ्याचदा अशा ठिकाणी दिसतो जिथे ऊर्जेचा परिपूर्ण प्रवाह असतो. एकंदरीत जर तुमच्या घरात सरडा असेल तर तुमच्या घरात योग्य ऊर्जा आहे, त्यापासून दूर पळू नका. हे तुमच्या आयुष्यातील बदलाचे चिन्ह आहे आणि जेव्हा ते एखाद्या विशिष्ट वेळी दिसून येते, जसे की एप्रिल महिन्यात, जेव्हा बदल जवळ येत असतो, निसर्ग त्याचे स्वरूप बदलत असतो, तेव्हा ते खरोखरच एक अतिशय शुभ चिन्ह असते. ही तुमच्या आयुष्यातील एका नवीन काळाची सुरुवात देखील असू शकते आणि तुम्हाला हवे ते सर्व तुम्हाला मिळेल. परंतु एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि ती तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल. अन्यथा जरी तुम्हाला मोठी संधी मिळाली तरी तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकणार नाही, कारण फक्त सरडेच स्वरूप पुरेसे नाही. अशा वेळी तुम्ही काय करता? तो ठरवतो की ते तुमच्यासाठी शुभ ठरेल की तुमच्यासाठी संधी सोपी राहील. कारण आज नाही तर उद्या अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात कुठेतरी सरडेही दिसतील आणि माझी मुले, त्यावेळी तुम्ही त्यांना घाबरवाल किंवा तुम्ही हे उपाय कराल. आजचा व्हिडिओ अनावश्यकपणे तुमच्यासमोर नाही. यामागे काही कारण आहे का? विश्वाचा एक उद्देश आहे, एक विशेष योजना आहे. तुम्हाला मोठे बनवण्यासाठी
तुमच्या जीवनात पैसा आणण्यासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय मिळणार आहे. जर तुम्ही अद्याप व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला तो शेवटपर्यंत पाहायचा असेल. कारण कोणत्या नियमानुसार करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर तुम्हाला एप्रिल महिन्यात सरडा दिसला तर तुमच्यासाठी तुमचे नशीब बदलण्याची ही एक विशेष संधी असू शकते. तुम्हाला काय करायचे आहे ते फक्त लक्षात ठेवा. कारण आमच्या पूर्वजांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या करून आपण श्रीमंत होऊ शकतो. पण आजच्या जगात लोक केवळ कामात व्यस्त आहेत. तो खरेदी करण्यात व्यग्र आहे. कुटुंबासमवेत व्यस्त राहाल. कारवाई करण्याची वेळ आली आहे. पण माझ्या मुलांनो, जर तुम्ही पूर्वजांशी थोडे जोडून आणि थोडे वैदिक ग्रंथ जोडून छोटी पावले उचलली तर ग्रहांचे दुष्परिणामही संपतात. बऱ्याच काळानंतर जे सापडणार होते ते लवकरच सापडते आणि व्यक्तीचे जीवन नेहमीच योग्य मार्गावर असते. ते कधीही नाल्यात जात नाही. तर आता आपण त्या विशेष उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही योग्य प्रकारे केल्यास तुमच्या जीवनात खरोखरच मोठा बदल घडवून आणू शकतो. माझी मुले माझे खूप काळजीपूर्वक ऐकतात. एप्रिल महिन्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला सरडा दिसेल तेव्हा तो वाढेल. बरेच लोक प्राण्यांबद्दल खूप क्रूर असतात. जेव्हा जेव्हा त्यांना एखादा प्राणी दिसतो तेव्हा ते त्याला मारतात, त्रास देतात किंवा घराबाहेर फेकतात. सरड्याच्या बाबतीत तुम्हाला हे करण्याची गरज नाही, कारण सरडा हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. जर तुम्ही तुमच्या घरातील सरड्याला बाहेर काढत असाल तर साधी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या लक्ष्मीला बाहेर काढत आहात. मग ती इतरत्र कुठेतरी जाईल. एकूण तुमच्या घरात जे पैसे होते ते दुसऱ्या कोणाकडे तरी जातील. तर तुम्हाला हेच हवे आहे का? अजिबात नाही. म्हणूनच माझ्या मुलांनी गुरूंचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात सरडा दिसेल तेव्हा त्याला अजिबात हानी पोचवण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही त्याला विसरून काही नुकसान केले तर ते तुमच्यासाठी धोक्याच्या बाहेर असणार नाही. त्याच वेळी घाबरण्याची गरज नाही. तो त्याला अजिबात मारत नाही. असे केल्याने तुमच्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते. एकंदरीत तुम्ही तुमच्या घराचा ग्रामीण भाग नष्ट कराल. तुम्ही दैवी घटकाला त्रास दिल्यास नकारात्मक घटक सर्वात आनंदी असेल. राक्षसाचे घटक सारखेच असतील. म्हणूनच तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आणि अशी चूक करू नका की तुम्हाला सरड्याला मारण्याची किंवा त्रास देण्याची गरज नाही. आता योग्य पद्धतीबद्दल बोलूया. मग नंतर गुप्त मंत्रही सांगितले जातील. कारण हा उपाय करताना जर तुम्ही हा गुप्त मंत्र बोलला तर फायदा कित्येक पटीने वाढेल. इच्छा अनेक पटींनी लवकर पूर्ण होईल. देव लवकरच तुमचे म्हणणे ऐकेल आणि माता लक्ष्मी तुमचे घर अन्न आणि आशीर्वादांच्या अशा भांडाराने भरून टाकेल की तुम्ही कशापासूनही वंचित राहणार नाही. तुम्हाला सर्व काही मिळेल. जर तुम्हाला एक सरडा दिसला तर सर्वप्रथम तुम्हाला शांत मनाने उभे राहावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बसू शकता. काही सेकंद डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला तुमच्या मनात एक मंत्र बोलावा लागेल. हे गुपित आहे. कोणाला सांगू नका. ते कोणाला दाखवू नका. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. तुम्ही हा मंत्र किमान 3 वेळा बोलला पाहिजे. आणि मन हे मन आहे जे लक्षात ठेवले पाहिजे. दाखवण्यासाठी बोलू नका. मोठ्याने बोलू नका. कारण हा गुप्त मंत्र आहे. त्याची जाहिरात केली जात नाही. त्याची फक्त हृदयात आठवण येते. उदाहरणार्थ, जर तुमच्या आयुष्यात पैसा ही समस्या असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल की माझ्या आयुष्यात पैशाचा प्रभाव वाढत आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला ही भावना कायम ठेवावी लागेल आणि हळूहळू तुमचे डोळे उघडावे लागतील. त्यावेळी तुम्हाला फक्त असे वाटले पाहिजे की ते माझ्यासाठी नक्कीच काम करेल. या प्रक्रियेस फक्त काही मिनिटे लागतात, परंतु त्याचा प्रभाव अधिक खोल आहे. याचा लोकांना विशेष लाभ मिळत आहे. हा उपाय केवळ एप्रिल महिन्यात विशेष परिणाम देतो. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितले
की एप्रिल महिन्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला घरात सरडा दिसेल तेव्हा ते लगेच करा. या एका कामात तुमच्याकडे इतके पैसे असतील की 7 जन्मांची गरिबी दूर होईल. पण आजचे लोक आपापसात खूप जळतात. ते एकमेकांशी खूप वाईट वागतात आणि कुणाचा तरी रात्रंदिवस वाईट विचार करण्याची वृत्ती बनते. आता समजा तुम्ही कोणतेही काम करत आहात आणि तुम्ही त्या व्यक्तीचा वाईट विचार करत आहात. त्यासोबत हेच व्हायला हवे होते आणि जर तुम्ही उपाय घेताना असाच विचार करत असाल तर तो उपाय तुमच्यासाठी अधिक नकारात्मक सिद्ध होऊ शकतो. नकारात्मक विचार व्यक्तीला बिघडवतात. चांगली कामे करताना, उपाय करताना, देवाची पूजा करताना, मंत्रांचे पठण करताना, हनुमान चालिसा वाचताना आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. लोकांच्या वाईट विचारांचा विचार करून तुम्ही किती दूर जाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण श्रद्धेशिवाय कोणताही उपाय कार्य करत नाही. तुम्ही जितका जास्त विश्वास ठेवाल तितकेच तुम्हाला मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक यश मिळेल आणि तुमचे सकारात्मक कार्य अशा वेगाने पूर्ण होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जेव्हा तुम्ही हा उपाय योग्य भावनेने आणि योग्य विश्वासाने कराल तेव्हा हळूहळू तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलू लागेल. सर्वप्रथम तुमचे विचार बदलतील, कारण त्या व्यक्तीचे विचार तो किती दूर जाईल यावर अवलंबून असतात. मग तुमच्या विचारांमध्ये खूप सकारात्मक बदल येथे दिसून येईल आणि तुमचा विचार तुम्हाला जीवनात खूप उंचावर घेऊन जाणार आहे. त्याचवेळी बऱ्याच काळापासून तुम्ही पाहत होता की तुमचे निर्णय योग्य सिद्ध होत नव्हते. तुम्ही खूप प्रयत्न केले पण तरीही निर्णयात काही त्रुटी होत्या. काही ना काही अशी परिस्थिती निर्माण केली जात होती की तुमचे काम पुन्हा पुन्हा बिघडवत चालले होते. त्यामुळे आता तेथील निर्णय विलक्षण असणार आहेत. निर्णय घेण्याची शक्ती अधिक चांगली असेल. त्याचवेळी या गोष्टी तुम्हाला गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण तुम्ही अनेक वर्षापासून तुमच्या आनंदाचा नाश करत आहात. इतरांच्या आनंदासाठी स्वतःचा त्याग करा. पण आता एप्रिल महिना आयुष्यात एक मोठी संधी आणणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही माझे लहान सरडे दिसले तर समजून घ्या की आई लक्ष्मी स्वतः मला मदत करण्यासाठी आली आहे. मग तुम्हाला हे लगेच करावे लागेल. तुम्हाला ते प्रामाणिकपणे करावे लागेल. आपण ते खऱ्या विश्वासाने केले पाहिजे आणि मग आपण सावध असणे आवश्यक आहे. जे घडेल ते खूप मोठे आणि इतके अद्भुत असेल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो अजिबात आवडायला विसरू नका, कारण माझी मुले आवडण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. तसेच ज्यांनी चॅनलची सदस्यता घेतलेली नाही त्यांनी सदस्यता घ्यावी आणि घंटा चिन्ह दाबा, जेणेकरून तुम्हाला नेहमीच असे व्हिडिओ मिळतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.